Hello everyone. Last video we were going to learn unit number first, lesson number 5th, the 12th month. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश टेक्स्टबुकमधील युनिट नंबर फर्स्टमधील लेसन नंबर 5 द 12th मंथ या लेसनला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की एक मदर आहे, खूप दूरवरच्या देशामध्ये ती राहत आहे. She has two childs. One was her own child, and the other was her stepdaughter. Her child name is Helena, and the stepdaughter name is Morkula. Morkula was gentle-hearted. She do all household work, spinning, weaving, sewing, cooking, and tidying up the cottages without any complaint. One day, her mother and sister get rid of her from the cottage in freezing cold night and said her go to the forest and bring some violets. Poor Morkula go to the forest, and there were very cold night. The snow lay deep and there wasn't human footprints to be seen. Morkula wandered about for a long time, tortured by hunger and trembling with cold. At last she saw light in the distance. In the top of the mountain, there were 12 stones with 12 men sitting on them. 3 of them white-bearded, 3 of them were still younger. They were not speaking. The 12 men were the 12 month. Great January sat highest of all. And then now we are going to learn today page number 8 and last third paragraph. Morkula was frightened. म्हणजेच आपण पाहिलं होतं की मोरकुला नावाची एक मुलगी, तिची आई आणि तिची सावत्र बहीण तिला घरातून हुसकून देते. जंगलातून तिला थंडीच्या दिवसामध्ये व्हायलेट रंगाची फुलं आणायला सांगते. बिचारी मोरकुला रडत रडत जंगलामध्ये जाते. थंडीने काकडलेली असते आणि जंगलामध्ये पोहोचल्यानंतर दूरवर तिला माउंटनवर एके ठिकाणी लाईट चमकताना दिसते. ती कशीबशी त्या लाईटजवळ पोहोचते. तिथे शेकोटी पेटवलेली असते. तिथे गेल्यानंतर तिला दिसतं की 12 माणसं 12 दगडांवर बसलेली आहे आणि ही 12 माणसं म्हणजेच 12 मंथ आहे. अँड देन नेक्स्ट लेट्स स्टार्ट. टेक आउट युअर बुक्स. Morkula was frightened. She stood still for a long time in terror, but growing bolder, she went up to them and said, "Please, kind sirs, let me warm my hands at your fire." Grey January nodded and asked her, "Why you have come here, my dear little girl? What are you looking for?" "I am looking for violets," answered Morkula. "This is no time to be looking for violets, for anything is covered with snow," answered Great January. Morkula was frightened. मोरकुला खूप घाबरते. तिथे गेल्यानंतर 12 दगडांवरती 12 माणसं बसलेली असतात. ते 12 मंथ आहे हे तिच्या लक्षात येतं. ग्रेट जानेवारीवरती हायेस्ट सीटवर बसलेला असतो. ती बिचारी बराच वेळ घाबरून तशीच त्या ठिकाणी उभी राहते. शी स्टूड स्टील फॉर अ टाईम इन टेरर. घाबरलेल्या अवस्थेत ती तशीच बराच वेळ उभी राहते. बट ग्रोईंग बोल्डर. पण नंतर कदाचित थोडीशी धीटपणा दाखवून शी वेंट अप टू देम. हळूहळू ती त्यांच्याजवळ जाते. अँड सेड आणि म्हणते, "प्लीज काइंड सर्स, लेंट मी वॉर्म माय हँड्स." सर प्लीज, मी माझे हात तुमच्या शेकोटीजवळ शेकू का? मला खूप थंडी वाजली आहे. तुम्ही ही जी शेकोटी केली आहे मला माझे हात शेकवायचे आहे. ती परमिशन मागते. ग्रेट जानेवारी नॉडेड. नॉडेड म्हणजे मान हलवणे. ग्रेट जानेवारी तिला फक्त मान हलवून येस असं म्हणतो आणि तिला विचारतो, व्हाय हॅव यू कम हिअर माय डिअर लिटिल गर्ल? छोट्या मुली, तू इथे का आली आहेस? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तू काय शोधत आहेस? काय हवं आहे तुला? आय एम लुकिंग फॉर व्हायलेट्स, आन्सर मॅर्क्युला आन्सर देते. मी काय शोधत आहे? मी व्हायलेट्स शोधत आहे. व्हायलेट्स ती जांभळ्या रंगाची फुलं शोधत आहे की जी माझ्या बहिणीने आणि आईने मला आणायला सांगितली आहे.
दिस इज नो टाईम टू बी लुकिंग फॉर व्हायलेट्स, फॉर एव्हरीथिंग इज कवर्ड विथ स्नो. ग्रेट जानेवारी आन्सर्ड. ग्रेट जानेवारी तिला आन्सर देतो. म्हणजे जानेवारी महिना तिला सांगतो की हे बघ मुली, आत्ता हा टायमिंग काही व्हायलेट्सच्या फुलांचा नाही आहे. सगळीकडे बर्फ पडलेला आहे, सगळी जमीन बर्फाने झाकून गेलेली आहे. अशा वेळेस तुला व्हायलेट रंगाची फुले कुठेही सापडणार नाही. येस, आय नो, बट माय सिस्टर होलेना अँड माय स्टेपमदर सेड दॅट आय मस्ट ब्रिंग देम सम व्हायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट. इफ आय डोंट ब्रिंग देम they will kill me. Tell me, father, please tell me where I can find them. Great January stood up and went to one of the younger month. It was March, and giving him the club, he said, brother, take the high seat. ती मुलगी म्हणते, मर्क्यूला त्या ग्रेट जानेवारीला म्हणते, हो सर, मला माहीत आहे, आय नो, बट माय सिस्टर अँड होलेना अँड माय स्टेपमदर सेड, पण माझी सिस्टर होलेना आणि माझ्या आईने सांगितलं आहे, आय मस्ट ब्रिंग सम व्हायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट. मी जंगलातून काहीही केलं तरी व्हायलेट्स रंगाची फुलं घरी घेऊन गेलंच पाहिजे. इफ आय डोंट ब्रिंग देम, जर मी व्हायलेट्स रंगाची फुलं त्यांना घेऊन गेले नाही, दे विल किल मी, त्या दोघीजणी मला काय करतील, किल, मारून टाकतील. टेल मी फादर, मला सांगा, प्लीज प्लीज सर, मला सांगा की मी कुठे शोधू ती फुले. ग्रेट जानेवारी बिचारा उठतो. ग्रेट जानेवारी स्टूड अप. ग्रेट जानेवारी उभा राहतो अँड वेंट टू वन ऑफ द यंगर मंथ. तिथेच असलेल्या एका दुसऱ्या मंथजवळ जातो. तो मंथ असतो, इट वॉज मार्च. तो मंथ असतो मार्च. अँड गिविंग हिम द क्लब. ग्रेट जानेवारीच्या हातामध्ये जी जादूची छडी असते, ती जादूची छडी तो त्या मार्चकडे देतो आणि त्याला म्हणतो, ब्रदर, टेक द हाय सीट. म्हणजे ब्रदर, आता तू काय कर, ह्या वरच्या चेअरवर सगळ्यात उंच अशा ठेवलेल्या दगडावर जाऊन बस. म्हणजेच आत्तापर्यंत ग्रेट जानेवारी उंच दगडावर बसलेला असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये थंडी असते, म्हणून आजूबाजूचं वातावरण देखील त्याचप्रमाणे थंडीचं झालेलं होतं. स्नो पडायला लागला होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मार्च महिन्यामध्ये उन्हाळा असतो, समर सीझन चालू होतो. म्हणजे याचाच अर्थ या मार्च महिन्यामध्ये काय होणार आहे, आता मार्च महिना जर हाय सीटवर जाऊन बसला तर मार्च महिन्यामध्ये सगळीकडे ऊन पडणार आहे. म्हणजे जो बर्फ पडलेला आहे तो या उन्हामुळे काय होऊन जाईल, आता मेल्ट होऊन जाईल, वितळून जाईल आणि आजूबाजूचं वातावरण जे बर्फाने भरलेलं आहे, थंडी झालेली आहे तयार, ती आपोआपच कमी होईल. नेक्स्ट, मार्च टूक द हाय सीट अपॉन द स्टोन and waved the club over the fire. The fire blazed up, the snow began to melt, the trees began to bud, and the ground was at once covered with grass. It was springtime. The violets began to bloom among their little leaves, and before Morcula had time to think, so many of them had sprung up that they looked like a blue cloth spread out on the ground. March took the high seat. मार्चकडे जानेवारी महिना जातो. जानेवारी त्याला म्हणतो, ही घे हातातली माझी क्लब आणि ही हातातली जादूची छडी घेऊन तू काय कर, हाय सीटवर जाऊन बस. मार्च हाय सीटवर गेल्यानंतर ही वेव द क्लब ऑफ फायर. त्याच्या हातामध्ये जी जादूची छडी असते, ती जादूची छडी तो काय करतो, ती शेकोटी जी पेटते त्या शेकोटीच्या भोवती गोल गोल फिरवायला सुरुवात करतो. द फायर ब्लेज्ड अप. अचानकपणे फायर काय होते, ब्लेज्ड अप म्हणजे मोठी जाळ निर्माण होतो त्या ठिकाणी. दो स्नो बिगॅन टू मेल्ट. आणि आपोआप वातावरणामध्ये, नेचरमध्ये चेंजेस व्हायला लागतात. स्नो हळूहळू मेल्ट, वितळायला लागतो, त्याचं पाणी व्हायला लागतं. द ट्रीज बिगॅन टू बड. झाडांवर हळूहळू पानं यायला लागतात, झाडं दिसायला लागतात जी आत्तापर्यंत बर्फाखाली झाकून गेलेली असतात. द ग्राउंड वॉज ॲट वन्स कवर्ड विथ ग्रास. सगळीकडे जो बर्फ पडलेला असतो तो बर्फ निघून जाऊन आता संपूर्ण ग्राउंडवर ग्रास दिसायला सुरुवात होतं, गवत दिसायला सुरुवात होतं. अँड इट वॉज स्प्रिंग टाईम. आणि हळूहळू नवीन ऋतू निर्माण होतो आणि तो असतो स्प्रिंग टाईम, वसंत ऋतूचा काळ. की ज्या वसंत ऋतूमध्ये म्हणजे समर सीझनचा काळ सुरू होतो आणि सगळीकडे बर्फ नाहीसा होऊन झाडांवर पानं येतात, गवत उगवायला लागतं. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे द व्हायलेट्स बिगॅन टू ब्लूम अमंग देअर लिटिल लीव्स. जी मॅर्क्युलाला जी फुलं हवी असतात व्हायलेट्सची, ती फुलंसुद्धा हळूहळू या स्नोमधून हळूहळू डोकीवरती काढायला लागतात, झाडांवर फुलं यायला लागतात.
अँड बिफोर मोर्क्युला हॅड टाईम टू थिंक, मोर्क्युलाला विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही. सो मेनी ऑफ देम हॅड स्प्रंग अप, सगळीकडे बघावं तिकडे सगळीकडेच व्हायलेट्स रंगाची फुलं तिला पाहायला मिळतात. जणू काही अ ब्ल्यू ग्लो स्प्रेड आउट ऑन द ग्राउंड, कुणीतरी व्हायलेट्स रंगाचा फुलांचा एक मोठा कपडा आणलेला आहे आणि हा कपडा काय केलेला आहे, जमिनीवर पांघरलेला आहे असं वाटायला लागतं. हे सगळं कशामुळे होतं? फक्त मार्च महिना हाय सीटवर बसल्यामुळे. मार्च महिना जादू करतो आणि जादूमुळे संपूर्ण वातावरणामध्ये चेंज होऊन अचानकपणे 5 मिनिटापूर्वी ज्या ठिकाणी स्नो पडत होता त्या ठिकाणी आता आपोआप व्हायलेट्स रंगाची फुलं दिसायला लागतात. नाऊ पिक अप देम क्विकली, मॅर्क्युला कमांडेड मार्च. मॅर्क्युला पिक देम जॉयफुली till she had a big bunch. Then she thanked the month with all her heart and scampered merrily home. Helena and the stepmother wondered when they saw Marcula bringing the violets. They opened the door to her, and the scent of violets filled all the cottage. Where did you get them? Asked Helena sulkily. They growing under the bushes in the forest on the high mountain. Helena snatched all the flowers and did not give even a single one to her sister. त्यानंतर पुढे सगळीकडे व्हायलेट्स रंगाची फुलं दिसायला लागतात. नाऊ पिक अप देम क्विकली मॅर्क्युला कमांडेड मार्च. मार्च महिना तिला लगेच म्हणतो, मॅर्क्युला आता बघतेस काय, घे तुला हवी तेवढी फुले, पटापट फुलं तोडायला सुरुवात कर. मॅर्क्युला पिक देम जॉयफुली, मॅर्क्युलाला खूप आनंद होतो. ती पटापटा आनंदाने ती फुलं तोडायला लागते. शी हॅड अ बिग बंच, तिच्याकडे फुलांचा एक बंच तयार होतो, गुच्छ तयार करते. देन शी थँक द मंथ, सगळ्या मंथला थँक म्हणून, त्यांनी मदत केली म्हणून त्यांचे आभार मानून, विल ऑल हर्ट अँड स्कॅम्पर्ड मेरीली होम, आणि ती पळतच घराच्या दिशेने निघते. इकडे होलेना आणि तिची स्टेपमदर वाटच बघत असतात. होलेना अँड द स्टेपमदर वंडर्ड, मोर्क्युलाला फुलं आणलेली बघून ह्या दोघींना आश्चर्य वाटतं. व्हेन दे सॉ मॅर्क्युला ब्रिंगिंग द व्हायलेट्स, दे ओपन द डोअर टू हर. ती मोर्क्युला घरी आल्यानंतर ह्या दोघीजणी तिच्यासाठी दरवाजा उघडतात. अँड द सेंट ऑफ व्हायलेट्स फिल ऑल द कॉटेज. मार्क्युला घरामध्ये फुलं घेऊन गेल्यानंतर त्या फुलांच्या वासाने संपूर्ण कॉटेज भरून जातं. व्हेअर डिड यू गेट डेम? आज होलेना सल्कली. होलेना तिला रागाने विचारते, कुठे मिळाली ग तुला ही फुले? दे आर ग्रोईंग अंडर द बुशेस इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटन. मार्क्युला उत्तर देते की खूप उंच अशा माउंटनवर अंडर द बुशेसमध्ये मला ही फुलं उगवलेली मिळालेली आहे. ती तिकडे काय घडलं हे काहीच सांगत नाही. होलेना स्नॅच ऑल द फ्लॉवर्स. होलेना वाईटच असते, ती तिच्याकडून सगळी फ्लॉवर्स ओरबाडून घेते, जोराची ओढून घेते. अँड डिड नॉट गिव्ह इवन अ सिंगल वन टू हर सिस्टर. बिचाऱ्या मॉर्क्युलाने एवढे प्रयत्न करून फुलं आणलेली असतात, पण तिच्यासाठी मात्र एकही फूल ती ठेवत नाही. अशा प्रकारे मॉर्क्युला जंगलातून होलेना आणि तिच्या स्टेपडॉटर मदरनी सांगितलेली व्हायलेट्स रंगाची फुलं त्या 12 मंथच्या मदतीने घेऊन येते. त्यानंतर द नेक्स्ट डे, पुन्हा दुसऱ्या दिवशी, शी कॉल टू हर सिस्टर अँड सेड. होलेना पुन्हा तिच्या सिस्टरला बोलवते मॉर्क्युलाला आणि म्हणते, गो मॅर्क्युला अँड गेट मी सम स्ट्रॉबेरीज फ्रॉम द फॉरेस्ट. मॅर्क्युलाला म्हणते, गो मॅर्क्युला, जा आणि मला आता फॉरेस्टमधून काय घेऊन ये, स्ट्रॉबेरीज घेऊन ये. स्ट्रॉबेरीज तर तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या. अलास डिअर सिस्टर, व्हेअर कुड आय फाइंड एनी स्ट्रॉबेरीज इन दिस हार्ड विंटर. आता इकडे जंगलामध्ये तसं पाहायला गेलं तर मगाशी वातावरण चेंज होऊन समर सीझन सुरू झालेला होता, पण इकडे मात्र तसाच विंटर सीझनच चालू होता. विंटर सीझन काही एका 5 मिनिटात असं संपत नाही आणि विंटर सीझनमध्ये स्ट्रॉबेरीज काही भेटत नाही. ती म्हणते की आता जंगलामध्ये अशा विंटर सीझनमध्ये एवढी थंडी पडलेली आहे, बर्फ पडत आहे आणि ह्या बर्फामध्ये मला कुठे स्ट्रॉबेरीज सापडतील. हाऊ डेअर यू आर्ग्यू, गो ॲट वन्स अँड गेट मी स्ट्रॉबेरीज ऑर आय किल यू. मी म्हणते, तू माझ्याशी भांडण करणार आहेस का? माझं ऐकत नाहीस काय? जा आणि माझ्यासाठी स्ट्रॉबेरीज घेऊन ये, आणि जर माझ्यासाठी स्ट्रॉबेरीज आणल्या नाही तर मी तुला, आय विल किल यू, मी तुला मारून टाकेन. द स्टेपमदर कॉट होल्ड ऑफ मॉर्क्युला अँड पुश्ड हर आउट ऑफ द डोअर. स्टेपमदर तिला हाताला पकडते, ओढत ओढत तिला दरवाजापर्यंत घेऊन येते आणि तिला दरवाजाच्या बाहेर ढकलून देते. अँड शट इट आफ्टर इट, आणि दरवाजा तिच्या मागे जोराचा लावून घेते. मॅर्क्युला वेंट टू द फॉरेस्ट विपिंग बिटरली.
बिचारी मॉर्क्युला पुन्हा रडत 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 जंगलामध्ये स्ट्रॉबेरी शोधायला निघते. द स्नो वॉज लाईंग डीप. सगळीकडे बर्फ पडलेला असतो. देअर वॉजंट अ फूटप्रिंट टू बी सीन एनिवेअर. कुठेही तिला कुणाच्याही माणसांची चालण्याची पाऊलखुणा दिसत नाही. शी वंडर्ड अबाउट फॉर अ लॉंग टाईम, टॉटर्ड बाय हंगर, ट्रेम्बलिंग विथ कोल्ड. ॲट लास्ट शी सॉ द लाईट शी हॅड बीन द अदर डे. Overjoyed, she went towards it. She came to the great fire with the 12 months sitting round it. Please, kind sirs, let me warm my hands at the fire. Great January nodded and asked her, why have you come again, and what are you looking for here? I am looking for strawberries. My sister Helena and my stepmother bade me bring some strawberries, and if I don't, they kill me. Tell me, father, tell me, please, where can I find him? पुन्हा बिचारी चालत चालत जंगलात जाते. शी वंडर्ड अबाउट फॉर अ लाँग टाईम. पहिल्याप्रमाणेच पहिल्या दिवशी जसं घडलेलं असतं तसंच सगळं घडतं. ती बिचारी भुकेली इकडे तिकडे फिरत राहते. खूप भूक लागते. थंडीने कुडकुडून जाते. ॲट लास्ट शी सॉ द लाईट. पुन्हा तिला पहिल्यासारखी शेवटी लाईट दिसते. ऑन द टॉप ऑफ द माउंटेन. माउंटेनच्या टॉपवर लाईट दिसते. ओव्हरजॉयड. तिला खूप आनंद होतो परत. शी वेंट टुवर्ड्स इट. पुन्हा ती पळत पळत तिथे जाऊन पोहोचते. शी केम टू द ग्रेट फायर विथ द 12 months सिटिंग राऊंड इट. त्या ठिकाणी पुन्हा ती 12 माणसं 12 दगडावर बसलेली दिसतात. ते 12 महिने असतात. शेकोटी पेटवलेली असते. ती त्या शेकोटीजवळ जाते. स्वतःचे हात शेकू का म्हणून त्यांची परमिशन देखील मानते. प्लीज काइंड सर, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट द फायर. सर, मी माझे हात या ठिकाणी गरम करू का, शेकू का? ग्रेट जानेवारी पुन्हा हाय सीटवर असतो. बर्फ पडत असतो. जानेवारी म्हणजे विंटर महिनाच चालू असतो. ग्रेट जानेवारी फक्त तिला हो म्हणतो आणि तिला विचारतो, व्हाय हॅव यू कम अगेन? हे मुली, तू पुन्हा का आलीस इथे? अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आणि काय पाहिजे हवं आहे तुला आता? मुलगी उत्तर देते, आय एम लुकिंग फॉर स्ट्रॉबेरीज. आता मला काय हवं आहे? स्ट्रॉबेरीज हव्या आहेत. माय सिस्टर होलेना अँड माय स्टेपमदर बेड मी. माझी सिस्टर होलेना आणि माझ्या आईने मला हुसकून दिलं आहे आणि मला सांगितलं आहे की जंगलात जा आणि जंगलातून स्ट्रॉबेरीज घेऊन ये. आणि इफ आय डोंट दे विल किल मी. जर मी स्ट्रॉबेरीज घेऊन गेले नाही तर त्या मला दोघीजणी मारून टाकतील. प्लीज सर, टेल मी व्हेअर आय कॅन फाइंड देम. सर, मला सांगा कुठे भेटतील ह्या स्ट्रॉबेरीज. पहिल्या वेळेस व्हायलेट्स आणायला सांगितले. 12 मंथनी तिला मदत देखील केली. तिला व्हायलेट्स मिळाले देखील. आता दुसऱ्या दिवशी स्ट्रॉबेरीज आणायला सांगितल्यात. पुन्हा तिला 12 मंथ मिळाले. पुन्हा सगळं पहिल्यासारखंच घडलंय. ग्रेट जानेवारी अरोज. पुन्हा ग्रेट जानेवारीला बिचाऱ्या मुलीची दया येते. ग्रेट जानेवारी हाय सीटवर बसलेला असतो. तो पुन्हा जागेवरून उठतो. शी वेंट ओव्हर टू द मंथ सिटिंग ऑपोजिट हिम. त्याच्या दुसऱ्याच बाजूला एक मंथ बसलेला असतो. तो त्या दुसऱ्या मंथजवळ जातो. इट वॉज जून. आणि तो मंथ असतो जून. अँड हँडेड द क्लब टू हिम. आणि त्याच्या हातामध्ये ती जादूची छडी देतो. अँड त्याला म्हणतो, सेईंग, ब्रदर टेक द हाय सीट. भावा, बस माझ्या सीटवर. जून टूक द हाय सीट अपॉन द स्टोन. जून उठतो आणि हाय सीटवर जाऊन बसतो. अँड स्वंग द फ्लायर ओव्हर क्लब ओव्हर द फायर. त्याच्या हातातली ती छडी त्या फायर भोवती गोल गोल फिरवायला सुरुवात करतो. द फायर शॉट अप. फायर अचानकपणे विझून जाते. आणि हीट मेल्टेड द स्नो इन मोमेंट. आणि अचानकपणे फायर जोराची जळायला लागल्यानंतर मोठा भडका होतो आणि त्यामुळे बर्फ वितळायला लागतो. द ग्राउंड वॉज ऑल ग्रीन. सगळीकडे हिरवं हिरवं गवत उगवायला लागतं. द ट्रीज वेअर कवर्ड विथ लीव. झाडांना पानं येतात. द बर्ड्स बिगॅन टू सिंग. पक्षी गाणी गायला लागतात. अँड द फॉरेस्ट वॉज फिल्ड विथ ऑल काइंड ऑफ फ्लॉवर्स. आणि जंगलात सगळीकडे फुलं फुलायला लागतात. इट वॉज समर. हा समर सीझन असतो. द ग्राउंड अंडर द बुशेस वॉज कवर्ड विथ व्हाईट स्टारलेट्स. छोटे छोटी झाडं उगवायला लागतात. द स्टारी ब्लॉसम वेअर टर्निंग इन टू स्ट्रॉबेरीज इन एव्हरी मिनिट. आणि ह्या झाडांना, छोट्या छोट्या गवतासारख्या झाडांवर छोटी छोटी हळूहळू ह्या बुशेसला स्ट्रॉबेरीज यायला लागतात. एका मिनिटात प्रत्येक झाडावर भरपूर स्ट्रॉबेरीज आपल्याला तिथं पाहायला मिळतात. दे रायपन. थोड्याच वेळात लगेच त्या सगळ्या स्ट्रॉबेरीज पिकतात देखील. ॲट वन्स अँड बिफोर मोरक्युला हॅड टाईम टू थिंक. मोरक्युला बिचारी बघतच असते.
There were so many of them that is looked as tough though a red carpet had been spread on the ground. इतक्या स्ट्रॉबेरीज तिच्यासमोर असतात असं वाटतं की कुणीतरी काय केलेलं आहे, जमिनीवर रेड कलरचं कार्पेटच टाकलेलं आहे, स्ट्रॉबेरीच्या पिक्चर असलेलं. मोरकुला पीक देम जॉयफुली टील शी हॅड फील हर ॲप्रन फुल. मोरकुला काय करते, पटापटा तिला खूप आनंद होतो, पटापटा त्या स्ट्रॉबेरीज तोडायला सुरुवात करते. तिने ॲप्रन घातलेला असतो. ॲप्रन म्हणजे जुन्या काळामध्ये मुली अशा पद्धतीचा ड्रेस घालायची की त्याला पुढच्या बाजूला खिशे असायचे. त्या ॲप्रनमध्ये ती काय करते, सगळ्या त्या खिशामध्ये स्ट्रॉबेरीज भरायला सुरुवात करते. देन शी थँक द मंथ. ती त्या सगळ्या मंथला थँक म्हणते अँड स्कॅम्पर्ड मेरीली होम. आणि घराकडे पळत सुटते. होलेना अँड द स्टेप मदर वंडर्ड व्हेन दे सॉ मोरक्युला ब्रिंगिंग द स्ट्रॉबेरीज. मोरक्युलाला स्ट्रॉबेरीज घेऊन आलेलं पाहून तिच्या आईला आणि बहिणीला मात्र खूप आश्चर्य वाटतं. अरे, हिने स्ट्रॉबेरीज आणल्या कुठून? हर ॲप्रन वॉज फुल ऑफ देम. तिच्या ॲप्रनमध्ये पूर्ण भरून स्ट्रॉबेरीज असतात. व्हेअर डिड यू पिक देम आज होलेना सर्कली. होलेना तिला रागाने विचारते, कुठून आणल्यास ह्या स्ट्रॉबेरीज? देअर आर प्लेंटी ऑफ देम ग्रोईंग इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटन. होलेना मोरक्युला आन्सर देते, उंच अशा पर्वतावर खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज उगवलेल्या होत्या, तिथूनच मी ह्या स्ट्रॉबेरीज आणलेल्या आहेत. होलेना टूक ऑल द स्ट्रॉबेरीज. होलेना वाईटच ती सगळ्या स्ट्रॉबेरीज मोरक्युलाकडून ओढून घेते अँड एट डेम ऑल विथ हर मदर. तिच्या आईबरोबर सगळ्या स्ट्रॉबेरीज मिळून खाऊन टाकते. दे डिडंट लिव्ह इवन अ सिंगल वन फॉर मोरक्युला. बिचाऱ्या मोरक्युलासाठी एकही स्ट्रॉबेरी त्या दोघीजणी ठेवत नाही. अशा प्रकारे फर्स्ट डे अँड सेकंड डेमध्ये मोरक्युलाला होलेना आणि तिच्या स्टेप मदरने व्हायलेट्स आणि स्ट्रॉबेरीज आणायला सांगितल्यानंतर जानेवारी, जून आणि मार्च महिने या 12 मंथने तिला कशाप्रकारे मदत केली हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस लेसन व्हेरी वेल. देन रीड द लेसन अँड राईट डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक. ओके, थँक्यू.